टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्राच्या टोकावर वसलेल्या कालेश्वरम मुक्तेश्वरम मंदिरात मोठ्या उत्साहाने महाशिवरात्री साजरी केली जाते। आपण दृश्यामध्ये बघू शकतो हे प्राचीन काळ जे आहे ते मंदिर आहे आणि या मंदिरात मोठ्या प्रमाणात भक्तजन जे आहेत, भाविक जे आहेत ते वेगवेगळ्या भागातून येत असतात आणि मोठ्या श्रद्धेने इथे दर्शन घेत असतात आणि भाविकांची जी गर्दी आहे ते आपण दृश्यामध्ये बघू शकतो। तशा प्रकारे मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते दर्शन घेण्यासाठी रांगेत लागलेले आहेत आणि हे भाविकांना इथून आत प्रवेश दिला जातो आणि भाविक जे आहेत ते मोठ्या वेळ रांगेत उभे झाल्यानंतर यांना इथे दर्शनासाठी आत प्रवेश दिला जातो आणि कशा प्रकारे चांगला पोलीस बंदोबस्त ही जी आहे ते कालेश्वरम मंदिरात करण्यात आलेला आहे आणि सध्या मोठ्या संख्येत भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येत आहेत आणि 12 वाजेपासून जवळपास भाविकांची जी संख्या आहे ते वाढत आहे आणि सायंकाळपर्यंत भाविकांचे दर्शन जे आहे ते सध्या सुरू राहणार आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील हा महाराष्ट्राचा शेवटचा टोक असला तरी गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येत इथे आपली हाजरी लावून दर्शन घेत असतात आणि गडचिरोली, चंद्रपूर व तेलंगणा राज्यातील भाविक आणि छत्तीसगड राज्यातील भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येत इथे रांगेत आपण बघू शकतो आणि मोठ्या संख्येत भाविकांची गर्दी इथे पाहायला मिळते आणि इथे कालेश्वरम मुक्तेश्वरम जे मंदिर आहे तिथील एक प्राचीन काळ परंपरा आहे की पहिले भाविक गंगा स्नान करतात, त्यानंतर येथील भाविक दर्शन घेतात आणि भाविकांची मनोकामना जी आहे ती पूर्ण होत असते आणि भाविक गडचिरोली जिल्ह्यासह किंवा महाराष्ट्रासह तेलंगणा, छत्तीसगड अशा 3 राज्यातील भाविक इथे पाहायला मिळतात आणि महाशिवरात्रीच्या आज सायंकाळी किंवा रात्री 8 वाजेपर्यंत हा दर्शन सुरू राहतो आणि 8 वाजेपर्यंत भाविक दर्शन घेऊ शकतात। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली, कालेश्वरम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।